आपण भोपळा हा उपक्रम पाहणार आहोत। हे पहा, आमच्या शाळेपुढे खूप भोपळ्याचे वेल होते। मग आम्ही अनेक प्रकारचे भोपळे तोडून आणले आणि हे पहा, याच्यावर ना ऑइल पेनने कलर दिलेला आहे आणि नंतर मार्कर पेनने त्याच्यावर लिहिलेलं आहे। हे पहा, आता पक्षी, मग लगेच पक्ष्यांचे नाव, गरुड, कबूतर, सुतार, कोकिळा, पारवा असे अनेक प्रकारचे नाव ते लिहिलेले आहेत। पण तुमच्या मुलांसाठी वाचू शकतात, लिहू शकतात मुले। आणि हे पहा, याच्यावर पण इंग्लिशचे शब्द खूप लिहिलेले आहेत। मुले लिहू शकतात, पाठ करू शकतात। आणि हे पहा, याच्यावर पण आम्ही वेलांटीचे ते शब्द लिहिलेले आहेत आणि याच्यावर जोडाक्षरे लिहिलेले आहेत। याच्यावर जोडाक्षरे लिहिलेले आहेत। असे अनेक प्रकारचे खूप छान भोपळे आहेत। हे पहा, हे असा एक भोपळा आणला होता आणि तो इथून कट केलेला आहे आणि याला कलर दिलेला आहे आणि हे पेन ठेवतात। हे पहा, इथं एक मुलगा काढलेला आहे, मार्कर पेनने इथं हे असं काढलेलं आहे इथं आणि इथं कलर दिलेला आहे। इथं गणपती काढलेला आहे आणि इथं कलर दिलेला आहे। कोणते कलर? काळा, नेल पेनचे कलर दिलेले आहेत। हे पहा, इथं एक बाई काढलेली आहे आणि इथं कलर दिलेला आहे, नेल पेनचे कलर दिलेले आहे। हे पहा, हे दुधी भोपळा आहे। याच्यावर स्पेलिंग आलेले आहे। शेवटला डी येतं, बी येतं, ते पुढचं लिहिता येतं। हे पहा, इंग्लिश ABCD, ABCD मुलांना वाचता येतात आणि हे वाचते। हे पहा, हाताची गणित मुलं हे करतात, वहीमध्ये लिहितात। हे पहा, हे पण गणित आहे, 2 अंकी, याच्यावर बेरीज आहे, ते खाली लिहितात आणि वहीवर लिहितात। हे असं हा लटकायचं पण वाजता येतं। तुम्हाला आमचा भोपळा हा उपक्रम नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।